वांद्री धरणाचा पुन्हा एक बळी ठरला। अवघे 22 वर्षीय अनिकेत राम तीरथ गुप्ता याचा वांद्री धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला। माहितीनुसार उंच धिप्पाड 6 फुटाचा अनिकेत आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत 29 जून रोजी रविवारी गांजे ढेकाळे येथील वांद्री धरण परिसरात आला होता। मात्र नियतीला काही औरच मंजूर होते। नियतीने त्याच्यावर काळाचा घाला घातला। माहितीनुसार 29 जून रोजी रविवारी पश्चिम मुंबई जोगेश्वरी येथील BMC कॉलनीत राहणारा अनिकेत त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत ट्रेकिंगला जातो असे सांगून पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे येथील वांद्री धरण येथे गेला होता। तर अनिकेतच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेतला पोहता येत नव्हते। मात्र यावेळी अनिकेत हा वांद्री धरण येथील पाण्याच्या पात्रात त्याच्या मित्रांसोबत पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता। मात्र त्याला धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वांद्री धरणाच्या पात्रातील खोल पाण्यात बुडाला आणि या दरम्यान पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर मनोर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अनिकेतचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला। तर रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी मृतदेह मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले होते आणि कालच रात्री उशिरा अनिकेतच्या कुटुंबियांना त्याचा मृतदेह सोपविण्यात आला। तर अनिकेतच्या मरणाबाबत संशयाचा प्रकार नसून कोणाविरुद्ध काही एक तक्रार करण्यात आली नाहीये असे मनोर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले। तर माहितीनुसार अनिकेतचे वडील राम तीरथ गुप्ता हे फळ विक्री करतात। मात्र तरुण मुलाचा अशा प्रकारे मृत्यू सहन करणे त्यांना किती कठीण जात असेल याचा विचार करणं कठीण आहे। तसेच अनिकेतची आई जिने अनिकेतला लाडाने प्रेमाने वाढवलं तिचं काळीज काय बोलत असेल याचा विचार करणं कठीण आहे। काय म्हणत असेल त्या आईचं काळीज। एकंदरीत अनिकेतच्या मृत्यूने अनिकेतच्या कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे। तर त्याच्या मित्रांना याचा मोठा धक्का बसला आहे। मात्र या घटनांवरून हे स्पष्ट होते की धरण परिसरात बंदी आणणं किती आवश्यक झालं आहे किंवा धरणात उतरण्यावर निर्बंध आणणे आता किती गरजेचं झालं आहे याचा प्रशासनाने विचार करणं आता खूप गरजेचं झालं आहे। वांद्री धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या पर्यटकांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील या ठिकाणी घडल्या आहेत। तर आजच्या तरुणांना तरुण पिढीला एकच विनंती आहे की पर्यटनासाठी जात असाल तर पाण्याच्या ठिकाणी जाऊच नका आणि गेलेच तर पाण्यात उतरू नका आणि ज्यांना पोहता येत नसेल तर त्यांनी पाण्यात उतरू नका। एखाद्या पर्यटन स्थळाची अगोदर माहिती घ्या आणि मगच त्या ठिकाणी जा। सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्या। धरणात पोहण्यासाठी उतरताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, त्यामुळे काळजी घ्या। तुमचा आनंद हिरावून जाऊ नये याची विशेष काळजी घ्या, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या मागे अनेक लोकांवर तुमच्या कुटुंबियांवर दुःखाचे सावट निर्माण करून जाते, हे लक्षात असू द्या।